स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि अर्जुनला टांग देऊन दोघींनी एंट्री मारली आहे. मला फार आवडलं की तुम्ही दोघी एकत्र एंट्री केली. आज जरा वेगळं आहे ना, खूप वेगळं आहे, कारण का मस्त रॅम्पवॉक आहे, डान्स वान्स करायचा आहे, किती धमाल, आणि आज लुकही खूप वेगळं आहे, अनयुज्युअल एकदम. हो, मजा आली आम्हाला. म्हणजे आज ऑफस्क्रीन जो बॉन्ड आहे तो खरं इथे दिसणार आहे. आम्ही मगाशी विंटेज कार्स होते आमच्या एंट्रीसाठी आणि आम्हाला वाटलं फक्त विंटेज कार आहे आणि नंतर आम्ही बघितलं तर ती रोल्स रॉईस वगैरे होती. तर आम्ही एक वेगळीच मजा आली आम्हाला एंट्री घेताना. छान वाटलं आज, एकदम प्रिन्सेस फील आला एकदम. म्हणजे एक आपली बकेट लिस्ट टिक मार्क होत असते ना, की दरवर्षी आपण ट्रेडिशनल अटायरमध्ये असतो सगळे. आत्ता जरा वेगळं आहे, पण ह्यावेळी किती विचार केला आहे लुकसाठी, की कोणी विचार केला तुमच्यासाठी? म्हणजे आम्हाला इन्व्हिटेशन यायच्या आधीपासून आमची तयारी सुरू झाली होती, कारण एक अंदाज होता की ह्या दरम्यान अवॉर्ड फंक्शन असतं आणि आमच्या मेकअप रूम्समध्ये एक आमची जी इथे बायकांची गँग आहे आमची TTMची, आम्ही सगळ्या जणी वेगवेगळ्या रूम्समध्ये असतो. म्हणजे 3-4 रूम्स आहेत वेगवेगळ्या. मग आम्ही एकत्र येऊन बसलो, डिस्कस केलं काय. आणि आमच्या आत्ताची थीम काय ॲक्च्युली तर वेस्टर्न ड्रेसेस, पण एक तुमचा काहीतरी अशी थीम असली पाहिजे की जो एलिमेंट जो तुमच्या टीम मेंबर्सचा सगळ्यांचा मिळून सेम आहे. सो आता आमच्या टीममध्ये पण तसा एक एलिमेंट आम्ही घेतला आहे जो आहे फ्लावर्स. सो मग ते कुठेही तुम्हाला दिसेल. आता हिच्या प्रिंटवर आहे असं सगळं. सो दॅट इज हेअरस्टाईल मध्ये आहे आणि सो असं आम्ही असं आम्ही आणि आमची अजून टीम यायची येते. आहे. सो आम्ही एक्साइटेड आहोत, कारण आम्ही थीम ठरवली, एलिमेंट ठरवलं आणि त्याच्यानंतर आता प्रत्येक जण काय करून येणार आहे याची एक्साइटमेंट आहे. पण आम्हाला माहिती आहे की आम्ही छान दिसणार आहोत सगळे. मस्ती मीटर आहे बाहेर, मस्त ह्या वेस्टर्न अटायरमध्ये, आणि कोळी डान्स लावला. कोळी डान्स करायला कुठलाही अटायरची गरज नसते. दॅट इज इन आम्हाला. आणि कोणालाही कुठल्याही महाराष्ट्रीयन माणसाला कोळी गीत लागलं की हापसूक हात वर जातात आणि आपण नाचतो. काय गंमत आहे पण त्या गाण्याची, की तुम्ही कुठल्याही वेशात का असेना, पण ते गाणं ऐकलं, तो रिदम ऐकला की आपसूक तुम्हाला फील येतोच. बरं जुई, तू ना एक काळ बघितला स्टार प्रवाहाचा, पुढचं पाऊल पासून ते आत्तापर्यंत खूप चेंजेस. पासून 2010. पण काय सांगशील, किती ग्रेटफुल फील होतं आज 2026मध्ये ही रेड कार्पेटवर तू वॉक करतेस तेव्हा, लुकिंग बॅक सगळी जर्नी होते? मला खूप छान वाटतं. आणि मुळात आहे ना, आपण तेव्हा चॅनल पण नवीन आलेला होता आणि त्याबरोबर आपलासुद्धा प्रवास सुरू झाला. आणि आज चॅनलचाही प्रवास मी बघतीये आणि माझाही त्यांच्याबरोबरच मेजरली प्रवास झालेला आहे. त्यामुळे मला नेहमी खूप छान वाटतं की स्टार हे ना मला घर वाटतं. दुसऱ्याही चॅनल्सवर मी काम केलं, पण जेव्हा स्टारवरती येते परत तेव्हा मला असं वाटतं की आय एम ॲट होम नाव. आणि खूप छान वाटतं. तेव्हा अवॉर्ड्स नव्हते, तेव्हा आम्हाला वाटायचं की यार आपल्याला पण बक्षीस मिळायला हवं. मग हळूहळू अवॉर्ड्स सुरू झाले, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, प्रमोशन्स, म्हणजे सगळ्या गोष्टी. चॅनल जसा ग्रो होतो तसंच ग्रो होताना मी पाहिलं आहे आणि ह्या जर्नीचा मला एक भाग होता आलं. यासाठी मी खरं स्टारची खूप आभारी आहे. स्टार प्रवाहासोबत मोठी झाली आहे जुई, असं बोलायला. माझ्या करिअरची सुरुवात मी स्टार प्रवाहाबरोबर केली आहे आणि करिअरचे सगळे महत्त्वाचे टप्पे मी स्टारबरोबर केलेले आहेत. त्यामुळे एक वेगळं असोसिएशन आहे. प्रियंकासाठी तर नवीन घर झालं आणि असे अनेक टप्पे गाठ है ना. डेफिनेटली. आणि हे घर जे आहे ते जुन्या माणसांसाठी असू देत, म्हणजे तिथे राहणाऱ्यांसाठी असू देत किंवा नवख्यांसाठी असू देत, ते कायम खूप वेलकमिंग आहे असं तर. आणि मला वाटतं की राहणार आहे. सो इथे या टीमसोबत काम करणं हे शेअर प्रिव्हिलेज आहे आमच्या सगळ्यांसाठी. सो आम्ही खूप एन्जॉय करतोय ते. आपापल्या पार्टनर्सला टांग देऊन तुम्ही आज एंट्री मारली, कसं वाटतं पहिल्यांदा? मजा आली आम्हाला, मजा आली. कारण आम्ही ऑफस्क्रीन असेच असतो. आमच्या रूममध्ये मी लिटरली सांगते ना की आम्ही सगळ्या जणी बसलेलो असतो अशा. लिटरली खूप बायका आम्ही आहोत आणि एका छोट्या रूममध्ये आम्ही बसतो आणि आम्ही विदाऊट कंप्लेंट्स बसतो. आम्हाला मजा येते सगळ्यांना एकत्र. सो आज मला हिच्याबरोबर येता आलं, मला मजा आली. खूप सुंदर दिसत आहे वन्स अगेन. आम्ही रोज प्लॅन करत असतो की आपण दोघी कुठेतरी ट्रिपला जाऊया, फिरायला. बघ आपण ट्रिपला निदान एवढी तरी ट्रिप झाली. अजून एक टेक करायचं आहे का? ती मला नेहमी रील पाठवत असते की तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल की 2 म्हाताऱ्या बायका आहेत स्विम सूटमध्ये आणि तर ती मला म्हणते की ह्या आपण असणार आहोत, की आत्तापासून प्लॅन करतोय, पण हे कदाचित तेव्हा ट्रिपला जाऊ असं. फ्रेंडशिप अशीच राहू दे. ऑन कॅमेरा ठशन द्या आणि ऑफ कॅमेरा प्रेम दाखवा. ऑल द बेस्ट गाईज. नॉमिनेशन आहे त्यासाठी. थँक्यू सो मच.